हॅलो. हां अगं ते एक काम कर तू. त्या साड्या घेऊन ठेव. मला पण मी येतेच आहे आता बाजारामध्ये, तर साड्या मी पण घेऊन ठेवते. हां हां. आणि तुला म्हटलं होतं बघ मला ती पिंक साडी पाहिजे. हां ती हे कर. आणि ज्वेलरी पण घेऊयात. हो. आणि तसं माझं मेकअपचं सामान सगळं संपलं आहे अगं. मला मेकअपचं सामान पण घ्यायचं आहे. हां मग काय तर. कोणाला? सासूला? त्यांना कशाला पाहिजे साडी? मीच घेते मला. बरं बरं. हां तुला करते मी लगेच फोन. हां येतेच गावात. हां लगेच येते. कुठं निघाले आता वरतोंड करून? कुठं निघाले काय? तुम्ही ऐकलं ना, मी गावात चालले. साडी आणायच्यात मला. मेकअपचं सामान संपलं सासूबाई, माझं सगळं सामान ते आणायचंय मला. बस माझ्यावर आता. बरं जाऊ का मग मी? कुठं निघाले तू? हा अगं तुला काही कळतं का? का बा उठसूट गा उठसूट. अगं घरात बाई कशासाठी येते? घरातल्या सगळ्या गोष्टीवर लक्ष पाहिजे. काय करायचंय काय नाही करायचं, आपले कामं काय नाही काय. का हो? थोडंफार मी हे केलं शॉपिंग बिपिंग तर काय फरक पडतो तुम्हाला? तुझ्या शॉपिंगचा मला फरक नाही पडत, पण तुझं लक्ष घरात नाही त्याला मला फरक पडतो. लक्ष तर माझं सगळं आहे घराकडं. अगं काय लक्ष आहे तुझ्या घराकडे? उठसूट बाहेर पडती, कुठं पार्टीला चालली, कुठं शॉपिंगला चालली, कुठं हॉटेलवरच जेवायला चालली, असं असतं कुठं? का मी माझी लाईफ एन्जॉय करायची नाही? आणि काय हो दरवेळेस मी जाताना तुम्ही का नुसतं कुत्र्यासारखं आडवे येता मला? तुला तर लाजच वाटायला पाहिजे. मग आता तुला बोलावंच काय? डायरेक्ट कुत्रा म्हणते मला. अगं तुला या घरची मुलगी म्हणून आणलं होतं, पण तू त्या लायकीची नाहीच आहे. लायकीची नाही म्हणजे? हा. मी काय तुम्हाला सासुरवास करते का? अहो मी पण वागते मुलीसारखी. काय नाही मुलीसारखी वागत पण तू. जर तुला तुम्ही आईसारखं चुकी झाली माझी मुलगी समजायची. तू सुनी म्हणजे हक्क गाजवायला आली इथं तुझा अधिकार करायला. हे बघा सासबाई, जसं मी तुम्हाला मी आईसारखं मानते ना, मग तुम्ही पण आईसारखं वागा ना, तर मी मुलीसारखे वागन ना. तुम्ही सारखंच मला असं बोलायला लागलं तर मग कसं काय मुलगी होईल मी तुमची? नाही नाही, तुला आम्ही मुलीसारखंच मी तुला वागवलं. जाती तर जाऊ दे बाई, पोराला बी म्हणते जाऊ दे, गेली तर जाऊ परती. वय आहे त्यांचं, हुडवय आहे अजून. अगं पण तुझं हुडवय समजा ना तुला अजून. हा फिरली जा, बस झालं ना. आता घराकडे लक्ष द्यावा, घरात काय चाललंय ते बघावा. मी काय म्हणते, जर घराची एवढीच काळजी तर लावायची एक मोल करीन मग. अगं तू आज तुझं वय काहीच नाहीये. तू बाहेर पैसा उडी वरून सांगते मोल करीन बघायचं. अगं माणसे कमवायचं हेच वय असतं. तुम्ही जवळ जेवण येत ना 30-35 पर्यंत, जवळजवळ 40 पर्यंत, त्या वयात तुम्ही कमवायला पाहिजे, धावपळ करायला पाहिजे. त्यानंतर बसूनच खायचंय. अहो मग ह्या वयात मी कमवलं तर मग पुढच्या वयात काय करणार? म्हातारपणी घरी बसावं लागन मला. त्यापेक्षा ह्या वयात मला हिंडू द्या ना, फिरून द्या ना. तुमचं काय हो, तुम्हाला शांतपणे बोलायला कळतच नाही खरंच. अगं मी तसं म्हणतच नाही तुला. तुम्ही माझ्या आजा नका करू, करा ना, पण तेवढं कमवून पण ठेवा ना. अगं वयाचं आणि फिरण्याचं आहे तुमचं वय, पण तुम्ही त्याच लायकीचं कमवा ना. तू आज 10 रुपये कमवती आणि त्याच्यातले 8 रुपये तू उडून नसते माझ्या आजालाच टाकी ती. माझा नवरा आहे ना कमवायला, त्याच्या जीवावर आईश करते मी, मग काय एवढं? मग म्हातारपणात कोणते दिवस येते हे नाही कळणार तुम्हाला. आता जेव्हा आमच्या वयात येताना मग कळत. कळणार म्हणजे तेव्हासाठी बघू आम्ही. आणि तुम्ही नका सांगू मला, एकतर डोकं नुसतं हे करतात. काय डोकं हे करतात? बरं समजा जाऊन दे. जर तुला अचानक आता तू एवढे पैसे उडवते तेव्हा बी तुला उडवायला देतो. जर तू आजारी पडली नका का तू पडा ना, पण जर मला काय झालं त्याला काय झालं तर ऐन टायमाला तुम्ही पैसे कुठून आणता? जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली किंवा मागं 2 रुपये नाही टाकले तर तुम्हाला पैसा कोण देईल? पैसा कोण देईन काय? मग तुम्ही सोनं केलं ते उपकाराला केलं की काय? तोडायचं ते आणि करायचं तुमचा इलाज झालं. मग ही अपुरी बुद्धी, तुझे विचार अपुरे, छोटे विचार आहे. तू पुढचा विचारच करीत नाही. तुझा फक्त काय विचार आहे, आजचा याचा पगार आला नाही ह्या महिन्यात शॉपिंग करायची आणि उडून टाकायचा. मग कसा विचार केला पाहिजे? मला जे सुचतं तेच मी करते, मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. मग मला पण वाटतं ना तुझी बुद्धी जरा नादाने, म्हणूनच मी सांगते ना. पण खऱ्याचं तुम्हाला जमत नाही. नाही सोना कशात आजकाल सासूनी थोडं काही केलं का लगेच त्रास देती, हे करते ते करते, म्हणजे तिचं नाव बदनाम करून टाकायचं. पण कमून सांगतो आम्ही ते अनुभव घेतलेले आहेत, ते दिवस आम्ही काढलेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो ना का बाई अशाने असं नाही असं करा. जर तुम्ही आज 2 रुपये मागं टाकले, पुढे तुमचे लेकरं आहेत, पुढचे तुमचं जीवन आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला ऐन टायमाला कुणी देत नाही. तुमच्याला पोरा स्वराला पाहून तर रुपये लोक देणार नाही. झालं बाई तुमचे दररोजचे लेक्चर सुरू. एकतर ना जायच्या टायमिंगलाच तुमचं दररोजचं असतं हे. जाऊन दे मला. अगं, तुला पुरी सारखं जीव लावते मी, पुरी सारखं समजून सांगते, आणि तू अशी वसकल्यासारखं काय करत असते का? भसकल्यासारखं नाही केलं तर मग काय? लका काय चाललंय तुझं? लका उठलं सुटलं माझ्या बायकोच्या मागायला सारखी भांडती. तुला माझा संसार टिकून द्यायचा आहे का असं उद्ध्वस्त करून टाकायचं? मला सांग बरं एकदाचा. बरोबर झालं तुम्ही आला. बघा ना कशा वागताय सासूबाई माझ्या सोबत. अरे मी तिला काय वेगळं सांगितलं? मी खरं तेच सांगू राहिले तिला का बाई पैसे उडवू नको, बाहेर सारखं पळू नको, घरात लक्ष राहू दे. हो काय तुझं कसं झालंय माहिती का? तुला वाटतं माझ्याशिवाय या घरातलं पान हालाय नको. मी म्हणेन तसंच व्हावं. म्हणजे कसं राजा बोला ना, इकडून उठ तिथं बस, तिथून बस तिथं गस, तुझं तशी गत झाली आहे. म्हणजे घराचं पूर्ण हक्क कारभार. आम्ही म्हणत नाही की तुझ्या हातात समजा आहे तर तुझ्या हातात राहू दे. तिच्या मनाने बी होऊन दे ना काहीतरी थोडंफार. मग काय? तुमचं कसं झालंय, कशात काय आणि फाटक्यात पाय असं झालेलं आहे तुमच्यावालं.
लका आई तू उठलं सुटलं याच्या हिचं संस्कार काढते कुठं असलं काढ तसलं काढ काय उपयोग आहे का जावा ही तुला आत्या आई सारखी बोलती ना चांगलीच बोलती ना काय वाईट तर कधी बोलली नाही. मी तिला बोलण्याचं म्हणतच नाही, तिला मी म्हणतच नाही बोलण्याचं काही. पण तिचं हा मी तिचं सांगते ना, तू कामाला गेला ना निघाली मैत्रिणी संग बाहेर, निघाली हॉटेलला. अरे वय अगं आई माझ्या हातावर पगार येतोयच की. तुमचं ना माझ्या आज्याचा लय तुमचा. आता तू मला सांग, तू पगार तू किती मागं टाकतो? राहिले थोडंफार लाख रुपये आहेत मग. बरं, लाख रुपयात काय होणार आहे मला सांग. तू आज तोय बायकोला दिवस गेले, डिलेव्हरीला 60-70 हजार रुपये खर्च लागतो. हा आणि मग किती मागं पडणार आहे ते? जाऊ दे, येणं जाणं झालं, पोरग बघायला जायचं त्याला आपल्याला 20-30 हजार रुपये लागते, लाख भरतोय कुठं पुरणार आहे? अरे तुमच्यासारख्या माझ्या आधी जर आम्ही केल्या असत्या ना तुला वावर पाहायला भेटलं नसतं, हे एवढं चांगलं घरदार नसतं, मग बसलो असतं एखाद्या झोपडीत कुठं तरी माझ्या आज्या करून सगळं विकून टाकलं असतं. बरोबर आहे बरं काय तुझं मी. काय बरोबर आहे? अहो तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या घरची परिस्थिती कशी होती. त्यावेळेस मला काही एन्जॉय करता आलं नाही, मग आता केलं तर काय होतं? हा. आणि तसं मी तुमच्या जीवावर करते, कोणाच्या जीवावर करत नाही. माणसं आहे. हिच्या आई बाबाची तर हिला एन्जॉय करायला भेटला नाही म्हणून इथं तू सगळं उडवायचं बघत का? अरे पण तुमच्या माझ्या आज्याचं झालं खरं, पण तुम्ही हीच माझ्या आज्या जर तू काय करा आता, हिला घे आणि वेगळं राह, बाहेर जा तुम्ही तुझ्या नोकरीच्या ठिकाणी, तिथं माझ्या आज्या करा. बरं आई जाऊ दे जाऊन त्याचा विषय नाही. आता आम्ही इतके दिवस कमवलं, आम्ही माझ्या आज्याने केली ना, आता मी काय करते माझ्या नावावरचं तुझ्या बापाच्या नावावरचं उली उली विकितोत, माझ्या आज्या करतो, हिंडतो फिरवतो, रोज हॉटेलमध्ये जेवण करतो. अरे मोरच तर आम्हाला लय पुरण ते, तुझी गरज बी नाहीये. आई मला माहिती बाहेर गेलं काय पुरणार नाही म्हणून तुम्ही घरी राहून समजा करतोय. नाही नाही, घरी कसं आहे, तुला घरात रुपया द्यायचा नाही, पगार येतो ते माझ्या हातातच घालतात. शेतातलं सगळं घरात आहे, धान्य हे भाजीपाला आहे सगळे, आम्ही मरतो दोघं तिकडं करतो तर आणतो घरात. वाटत बाई आपल्याला एकाचा पगार तरी बाजूला पडन, आपण 2 रुपये त्यांनी 2 रुपये, काहीतरी गोष्ट होईन असं डोकं मला वाटलं तुझं असन. पण तू आणि बायकोच्या डोक्यात डोकं घुसलेलं आहे. ओ सासूबाई तुम्ही काय बोलताय? तुमचं तरी कळतंय का तुम्हाला? तू आल्यापासून तर जास्त शापारला देऊ. माणसे आपलं बी एकतरी थोडंफार चुकत आहे बरं का. मेन गोष्ट म्हणजे आपण बी थोडंफार माग पैसे ठेवायला पाहिजे. आई म्हणते ह्याचं बी काही चुकीचं नाही. अरे तू म्हण ना, आई माझ्याकडे 50,000 आहे, मी लाख टाकीते ना, कर ना 1.5 लाखाचं काहीतरी घे, ट्रॅक्टर घे किंवा काहीतरी कर ना, पुढचं भाग काहीतरी विचार कर ना, मागं टाकायचे बाबा, काहीतरी घरात वस्तू घ्यायची, शेतातलं काहीतरी बघायचंय. अरे तुला लय लांबचं नाही सांगत, हे आपल्या शेजारच्या आसवर ते 3 भाऊ बघ ना तू. आज 5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि 5 वर्षात 3 भावाने सगळं साम्राज्य निर्माण केलंय. का तर त्यांचे डोके, त्यांचे असे डोके नाही आपण मजा आजा करू, 2 रुपये आपण लगेच खर्च करून मोकळे होऊ असं नाही. त्यांना काहीच नव्हतं. झिरोतून जग निर्माण करणं सोपं नाही भाऊ. पण तुम्हाला कसं आहे, आयतं भेटलं त्या गोष्टीची किंमत नाही का, तर आईबापाने विकलं नाही. त्यांच्या आईबापाला नव्हतं पण त्यांनी करून दाखवलं. त्या लेकरांसारखे लेकरं पाहिजे. तुम्हाला काय किंमत राहणार आहे त्याची? किती बोललं तर तेच बाबा तुमचं. नाही आई खरं झालं, इथून पुढे तुझ्या शब्दाच्या पुढे आम्ही दोघं बी जाणार नाही. खरंच चुकलं आमचं, खरं जागा. बरोबर आहे. खरंच तेच मी म्हणते ना, तुला विचार पाहिजेत रे. ते त्यांच्या संगतीला राहतो ना तू, तुझ्या डोक्यात विचार घे ना. ते कोणते विचार करतात, काहीतरी धंदा करायचा, याच्यातून इन्व्हेस्टमेंट करायची तर 2 रुपये जास्त कसे होते? आणि तुमचं कसं झालंय, 1 लाख रुपये आले, हे कवा खर्चायचे आणि कवा खायचे? सासूबाई खरंच चुकलं माझं, माफ करा मला. खरं जागा, माझं बी आणि चुकलं. इथून पुढे नाही का खरंच आम्ही सेव्हिंग ते करू नाही का, असं वायफट खर्च नाही करणार. आणि खर्च जरी करायचा असेल तर आई तुला पण विचारू आणि बाबांना विचारू. खरंच हा, आणि माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, मला गरज पण नाही साड्यांची. मग ते कळलं पाहिजे ना. हे साड्या काय एक दिवस घालते, दुसऱ्या कार्यक्रमाला तू साडी घालीत नाही. अगं त्या साड्यातून पैसे वाचव ना, तुझं तुझं तू काहीतरी कर ना. तुला कोणी मागणार आहे पैसे? नाही मागणार ना. पण तुला नंतर काम येते ना, ते एखादा बिझनेस टाकायला येते, काहीतरी येते. पण तू कसं झालं, बापाचा फोन आला, हा गरज आहे मला, द्या ना पैसे, पाठवले पैसे, नवऱ्याच्या कानाला लागली, हा आईला लागत, आईने पुळक्याने म्हणा, हा दे ना बाई मला 10-5 हजार, दिले पैसे. अगं तू कमव मग त्यांना दे, नवऱ्याच्या जीवावर नको देऊ. बरोबर आहे तुमचं, माफ करा मला. इथून पुढं असं नाही होणार. आणि खरंच सेव्हिंग करू आम्ही दोघे मिळून. आणि इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बघायला पण भेटणार नाही. आणि खरंच मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. माझं चुकलं ना तर बिंदास माझे कान धरा, नाही वाईट खरंच वाटणार आई, मला. आमचं दोघांचं काही जरी चुकलं वाटलं एक कानाखाली आमच्या मारा, आम्ही काही तुला बोलणार नाही ग. तू समजून सांगितलं तर आम्हाला कळलं ना की आमचं काय चुकत आहे म्हणून. अरे मग समजून सांगायची तर गरज पडते ना. पण पोरांना कसं वाटतं, हे लय साजूकीच्या गप्पा आणतात, हे लय असं करतात, ते तसं जमत नाही ना. बरोबर आहे आई तुमचं, खरंच माफ करा मला. बरं घे, कामावरून घे जा. बरं बरं. आजकालच्या पोरांचं आहे ना, कान टोचणं लय गरजेचं झालंय. कारण त्यांना कसं झालंय, आईबापाचा शब्द अजिबात पटतच नाहीत. त्यांना त्यांच्या मनाने वागायला पाहिजे. अरे पण थोडंफार ऐकून घ्या. ते काय तुम्हाला वाईट सांगत आहेत का? पण नाहीच,
आजकालचे लेकरच लय वेगळे झालेत. काय डोक्याला डोकं लावण्यात काय अर्थच नाही राहिलेला यांच्या संग.